तर नमस्कार मंडळी, कसे काय? मस्त मजेत ना? तर चला, आज आपण चाललोय CSMT ला. तर भरपूर दिवसात चाललोय CSMT ला. तर आपण चाललोय बघू आता CSMT ला मार्केट एक्सप्लोर करू. आणि आज आपला भेटणार आपला मित्र प्रथमेश. तर आपण त्याला पण भेटू. डायरेक्ट भेटणार आपल्याला CSMC स्टेशनला. तर चला, भेटू आपण पुढे. आज गाडी आता मला लागले 11:43. तर आपण फायनली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलोय. तर आपला मित्र पुढे उभा आहे, आपण त्याला भेटू. तर कुठे आता बघू त्याला शोधू आपण आता. तर चला, भेटू आपण पुढे. तर भाई आपला मित्र आपल्याला भेटलेला आहे. तर प्रथमेश हा आपला इथे उभा आहे. तर बघा भाई काय बोलतो भाई 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 तर आपला मित्र आपल्याला भेटला. तर भरपूर दिवसात आपण भेटलोय. तर आज आपण आलोय CSMT ला. तर आज आपण बघू मार्केट एक्सप्लोर करणार आहे. तर अजून बघू कुठे फिरणार आहे, फिरू दुसरं कुठे फिरायचं तिथे फिरू. तर चला, भेटूया आपण पुढे. चला. तर भरपूर जणांना हा लोकेशन माहिती असेल तर कोणता आहे. तर कधी कधी कोणत्या मूवी मध्ये हा लोकेशन दाखवला जातो. तर कधी कोर्ट म्हणून सीन दाखवला होता. बघा तुम्ही इथे आम्ही फोटो शूट केला थोडा मस्त. आणि हा सीन बी तुम्हाला माहिती आहे. इथं मी शूट होतो कधी कधी या सीनवर. दिसतो का? हा कोणाला माहिती आहे का? तर बघा, गेस करा कोणता सीन असेल, कोणत्या कोणत्या मूवीला वापरलाय हा सीन. रोमॅन्टिक मूवी आता तो रिलीज झाला त्याच्यावर. हा प्लेस कोणत्या कोणत्या मूवीला वापरलाय ना, तर ते सांगा तुम्ही. मला माहिती आहे. तुला पण सांगू. तर आपण आलोय जागतिक आर्ट गॅलरीमध्ये. तर बघा तुम्ही मस्त आर्ट काय बघा, एक नंबर आहेत सर्व सर्व भारी आहेत. सर्व बघून घ्या. त्याच्या बाहेर आलात ना तर तुम्हाला सर्व आर्ट दिसतील. आर्ट बघा, आर्टच बोललो की का आर्ट नाही बोललो, आर्ट बोललो. मग सर्व असं लाईनीमध्ये दिसते तुम्हाला लागलेले आर्ट. इकडे पण सुंदर सुंदर मस्त आहेत. बघा ना, भारी आहे. तर आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये. तर आपण बघूया आतमध्ये जाऊ काय काय नाही. तर आता आम्ही आलो, दोघे जण आहेत. तर आमचं तिकीट म्हणजे 400 रुपये. तर बघायला गेलं तर पर पर्सन 200 रुपये तिकीट. बघा, तर आपण वस्तू संग्रहालयामध्ये आलोय. काय एक नंबर वस्तू संग्रहालय आहे, एक नंबर. आणि सर्व अशा वस्तू आहेत ना, सर्व असे जपून ठेवलेत ना, एक नंबर. हे सर्व हडप्पा संस्कृतीतले सर्व सर्व वस्तू आहेत. तुम्ही बघा, बघून घ्या. अजून पुढे पुढे आहेत भरपूर वस्तू. तुम्ही जर हा सीन बघत असाल ना, तर एकदम आपला राजे महलामधला सीन होता. असं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आलो आपण आणि जेव्हा बघतोय सीन हा, तर असे गॅलरीज बघतोय. तर हे बघा, हे दाखवलंय हडप्पा संस्कृती. म्हणजे पहिला हडप्पा संस्कृती कशी होती, कशा प्रकारे होती, ते सर्व दाखवलंय, सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, सर्व एकदम डिट्टो असे एकदम क्लिअर कट असं आहे. म्हणजे एक्सप्लेन करून दाखवलंय हडप्पा संस्कृती. तुम्ही जर बघू शकता, या सर्व दगडाने कोरलेल्या मूर्त्या आहेत आणि एकदम सुंदर दिसत आहेत. अशा चांगल्या प्रकारे जतन करून ठेवल्यात ना, तर मस्त. तर नक्की तुम्ही या म्युझियम मध्ये या आणि तुम्हाला अनेक वस्तू पाहायला भेटतील. तुम्ही या ना, मस्त एन्जॉय करा आणि बघा. तुम्ही तर हे नाणे बघू शकता. बघा, बघू. सर्व हडप्पा संस्कृतीचे वस्तू आहेत. त्या साईडला, तो वरच्या साईडला पण भरपूर काही अशा वस्तू ठेवल्या आहेत. बघा, तुम्ही सर्व आर्ट बघू शकता कसे आहेत. कृष्ण आहे, हे दिवे आहेत, दिवे लावण्यात मंदिरातले दिवे आहेत. हे सर्व चित्रकलेची सामग्री आहे सर्व. बघा, ह्याच्यावर कलर घेत होते ते हा एवढं सगळं त्यावेळी होतं. बघा ना, काय त्यात आम्हाला असे वस्तू होत्या. लाकडाच्या जागी कशा
आजूबाजूला छत्रपती शिवाजी महाराज. हे नाणी बघा तुम्ही, आणि हे बघा, हे सर्व जुन्या काळाचे सामग्री. हुक्का, आता याला हुक्काच बोलणार, काय बोलणार नाही आपण. हे समजा हुक्का, गुलाब दाणी, चुस्की, चुस्की पान, हे अशा आहेत भरपूर गोष्टी आहेत इथे. बघा तुम्ही बघा, हे सर्व तांजावूरचे आहेत. तांजावूर तथा दक्षिण भारत. तर सर्व देवी देवतांचे चित्र आहेत. बघा, म्युझियम आहे हा. म्युझियम भरपूर मोठा म्युझियम आहे. जेवढं फिरव तेवढं कमी आहे. भरपूर मोठा. लाइटिंग बॉक्स ना. फिरून फिरून चाललं सर्व गोष्टी बघू बघू करलो. आणि एक काय एकदम एक नंबर व्ह्यू वाटतो, एक नंबर मस्त. इकडे आहे ना, इकडे पूर्ण डिटेलिंग केली मुंबईची. मुंबई कशी होती, कशा प्रकारे होते पहिला, ते पूर्ण पूर्ण डिटेलिंग केले या भागात. पूर्ण डिटेलिंग करून दाखवले ते. हे आता आम्ही आलो ना तेच ठिकाण आहे. एक नंबर मस्त आहे. हे बघा, ही कशी पूर्ण मुंबई दाखवलेली आहे. सर्व सर्व काय दाखवलंय. हे आहे वानखेडे स्टेडियम. पूर्ण दाखवली मुंबई, पूर्ण प्रॉपर मुंबई दाखवली. बघा, आता तर आपण असं वाटलं तर नेपाळमध्ये चालू आहे एकदा. बघा, एक झूम म्हणून फोटो. हे सर्व वाद्य आहेत. बघा, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत वाद्य आहेत. डमरू सारखं आहे, हे पण रिमूव्ह केलं. मूर्ती बघितली तर हे आहे तिबेटचे. ते इथे इंडिया पासून बाजूला नेपाळच्या बाजूला तिबेट आहे. तर तिकडचं ही संस्कृती. आणि हे बघा, यांना वारला पेंटिंग बोलतात. वारली पेंटिंग. आणि सर्व बघा, सर्व चिनी मातीचे भांडे, सर्व सर्व चिनी माती. असं वाटतं कुठे आलो का माहित नाही बाबा. रेंजर काय दिसतो एक नंबर. सर्व एक्सपेन्सिव्ह वस्तू, सर्व जुन्या आहेत. पण हे सर्व आर्ट्स आहेत, सर्व रोमन आर्ट्स सर्व इथे आर्ट. तसे टायमात येईल. हेल्मेट आहे. तर हा कोणाचा असेल एवढा मोठा? अरे भरपूर मोठा आहे. तेवढं मोठं डोकं कोणाच असणार? हे सर्व वेपन तुम्ही बघा, सर्व वेपन बघू शकता कशा प्रकारे आहेत. सर्व तलवारच आहेत इथे सर्व. कुठल्या काळातली कुठली तलवार, कोणत्या काळात सांगेल नाही ते. भवानी तलवार एकदम पातळ आहे. हे बघा, हे युद्धाला वापरले जाणारे सामग्री सर्व. लढाई करायला जाणार राजे लोक वापरतात. हे कवच आहे, हे ढाल आहे, सर्व सुरक्षा कवच आहेत. हा पूर्ण चिलखत, याला चिलखत बोलतात. तर हे कोणाचे आहे ते अजून आम्हाला काय भेटलं नाही, काय नाव नाही ते काय नाही. तर तिथे आतमध्ये म्युझियम मध्येच एक पपेट शो चालू होता. तर पपेट शो आम्ही एन्जॉय केलाय. तुम्ही करा. Once I was free as a gypsy, a creature too wild to tame. भाई आपल्याला सर्व म्युझियम फिरून झाला, चाललो बाहेर. भाई आता हे मार्केट एक्सप्लोर करतो. आणि मार्केटमध्ये आता घेतोय छत्र्या, अजून घ्यायचं आहे. ते बघू काय पुढे काय असेल ते घेऊन टाका पुढे. हा चला भाई, आलो आता बर्गर किंग मध्ये. दिली ऑर्डर. आता भाई आपला आलाय ऑर्डर बर्गर किंग मधून मागवलं. भाई तर रेडी आहे खायला एकदम. चला तर आपला बर्गर किंग मध्ये बर्गर खाऊन झाला. तर आपण निघालो आपल्याला राहायला. आपण मार्केटमध्ये भरपूर एक्सप्लोर केला.
काय घ्यायचं ते घेतलं. तर आता बघू जाऊन काय घ्यायचं राहिलंय ते बघू नेक्स्ट टाइम काय घ्यायचं ते. आणि काय असंच आमचं ब्लॉग बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. तर मंडळी फायनली आपण घरी पोहोचलोय. तर आपला ब्लॉग आपण इथे एंड करतोय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला मंडळी भेटूया. जय जय महाराष्ट्र.